जय भीम मित्रांनो, तथागत द लाईव्ह ट्रेडर ह्या आपल्या स्टॉक मार्केट एज्युकेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। सो फ्रेंड्स, आज 16 जून मंडेचा दिवस। आजच्या दिवशी निफ्टीने, बँक निफ्टीने, ओव्हरऑल स्टॉक मार्केटने कसं रिएक्ट केलं, आपण जे ट्रेड्स घेतले ते प्रॉफिटेबल झाले किंवा नाही झाले, आपण जे वीकली अनालिसिस मध्ये एक ओव्हरव्ह्यू दिला होता, मार्केटने त्याप्रमाणे रिएक्ट केलं की मार्केटमध्ये काही वेगळं घडलं, ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। सो फ्रेंड्स, थर्सडे नाईटला इस्रायलने इराणवरती जो अटॅक केला होता, जे वॉर सुरू झालं होतं, त्या वॉरमुळे फ्रायडेच्या दिवशी निफ्टी आणि बँक निफ्टीने गॅप डाऊन ओपन झाले होते। त्याचं रिएक्शन म्हणून फ्रायडेच्या दिवशी अख्खा दिवस निफ्टी आणि बँक निफ्टी ही रेड मध्ये क्लोज झाली होती। आणि सॅटरडे आणि संडेच्या वीकली रॅप आणि वीकली अनालिसिस मध्ये ओव्हरव्ह्यू मध्ये मी असं एक एक्सपेक्ट केलं होतं, एक प्रेडिक्ट केलं होतं की मंडेची जी मूव असेल किंवा प्रोबॅबली हा जो ओव्हरऑल वीक आहे, येणारा जो वीक आहे आणि स्पेशली मंडेच्या दिवशी मार्केटची जी मूव असेल ती मूव मॅच्युअर मूव असेल। कारण की मार्केट एकाच गोष्टीला पुन्हा पुन्हा रिएक्ट करत नाही। जसं कोविडच्या वेळी मार्केटने फर्स्ट वेव्हला रिएक्ट केलं, सेकंड वेव्हला थोडं रिएक्ट केलं आणि थर्ड वेव्ह पासून नंतर मार्केटने कोविडला नॉर्मलाइज करून टाकलं। त्या गोष्टींना मार्केटने फॅक्टर इन केलं, पचवून घेतलं, सो दॅट आता सध्या सुद्धा इस्रायल आणि इराणच्या वॉरमध्ये जे सध्या घडत आहे, ज्या घडामोडी सुरू आहेत, त्या गोष्टींना मार्केटने ऑलरेडी फॅक्टर इन करून घेतलेलं आहे। कारण इस्रायल आणि इराण यांच्या वॉरमध्ये इतर देश वर्बली ऍक्टिव्ह आहेत, बट वॉर फ्रंटवरती, वॉर फील्डवरती इतर कोणतेही देश ह्या दोन्ही देशांना जोडले गेलेले नाहीत। जे पण काही वॉर चालू आहे, जे युद्ध चालू आहे, जे वार प्रतिवार चालू आहे, हे त्या दोन पर्टिक्युलर देशांमध्ये चालू आहे। पहिलं इस्रायलने इराणवरती वॉर केलं, त्यानंतर इराणने त्याचं प्रत्युत्तर दिलं आणि प्रत्युत्तर अशा स्वरूपात दिलं जे कोणालाही एक्सपेक्टेड नव्हतं। ऑलराईट, सो फ्रेंड्स, इस्रायल ही एक अशी कंट्री आहे जी त्यांच्या वॉर आणि त्यांच्या सैन्य बळासाठी प्रसिद्ध आहे, त्यांचं एक रेप्युटेशन आहे। सो इस्रायल ह्या वॉरचं, इराणने दिलेल्या प्रत्युत्तराचं उत्तर कसं देईल, ते किती आक्रमक असेल, हे बघण्याच्या गोष्टी आहेत। आणि यामुळे ह्या वॉरचं येणाऱ्या काळामध्ये स्वरूप बदलू शकतं। जर ते स्वरूप बदललं तर ऑब्व्हियसली त्याचा इम्पॅक्ट आपल्या स्टॉक मार्केटवरती सुद्धा होणारच आहे। आणि जसं मी नेहमी म्हणतो की स्टॉक मार्केट ही दुधारी तलवार आहे। जर स्टॉक मार्केट पडत असेल तर तिकडे क्रूड ऑइल आणि गोल्ड यांच्या प्राइसेस, सध्या गोल्डची प्राइस पर्टिक्युलरली ऑल टाइम हाय वरती आहे। सो अशा पद्धतीने आपल्याला एक प्रेडिक्ट करता आलं पाहिजे, आपल्या ओव्हरऑल अनालिसिसने आपल्याला कळता आलं पाहिजे, स्टडीनुसार कळलं पाहिजे की सध्या कोणत्या बाजूला डाऊनफॉल असू शकतो आणि कोणती बाजू अपमूवला असू शकते। सो फ्रेंड्स, चला आज निफ्टीने, बँक निफ्टीने कसं रिएक्ट केलं हे आपण एक निफ्टीच्या चार्ट मधून समजून घेऊया। 15 मिनिट टाइम फ्रेमचा चार्ट येथे निफ्टीचा मी ओपन केलेला आहे, ज्याच्या अनुसार येस, येथे तुम्ही जसं बघू शकताय, मी ऑलरेडी इथे फर्स्ट कॅन्डलला राउंड करून ठेवलेला आहे आणि सपोर्टची जी लेवल आहे 24,777, जी ऑलरेडी आपण वीकली अनालिसिस मध्ये मेन्शन केली होती, तिथे सपोर्ट लाईन बनवलेली आहे। आणि फर्स्ट जी ग्रीन कॅन्डल दिसते, जिला आपण मार्क केलंय, ती आजच्या दिवसाची फर्स्ट कॅन्डल होती 15 मिनिट्स टाइम फ्रेम वरती। त्याच्यानंतर नेक्स्ट दोन कॅन्डल ज्या आहेत, त्या कॅन्डल्स मार्केटमध्ये थोडंसं प्रेशर असल्यामुळे रेड बनल्या। मार्केटला हे रिअलाइज झालं की आता अजून काही वाईट घडण्याचे काही चान्सेस नाहीत, तर मग मार्केटने एक पॉझिटिव्ह मोमेंटम दिली। मार्केटने ओव्हरऑल ह्या सगळ्या गोष्टींना पॉझिटिव्हली घेतलं आणि मार्केट आज कंटिन्युअस पूर्ण दिवस अप ट्रेंड मध्ये होतं। तर मित्रांनो, हे झालं निफ्टीचं। चला तर मी आता तुम्हाला बँक निफ्टीचं दाखवतो, ठीक आहे? कारण बँक निफ्टीमध्ये आपण ट्रेड सुद्धा घेतले होते। पर्टिक्युलरली दोन ट्रेड मी आज प्रेडिक्ट केले होते, एक पी साईडला होता आणि एक सी साईडला होता। ऑलराईट, सो येथे सुद्धा मी अपर साईडला सपोर्ट म्हणजे रेजिस्टन्सची आणि डाऊन साईडला सपोर्टची ट्रेंड लाईन प्लॉट करून ठेवलेली आहे। आजच्या दिवशी ओव्हरऑल आजच्या दिवसाची फर्स्ट कॅन्डल जर तुम्ही म्हणाल तर ही फर्स्ट रेड कॅन्डल आहे, जी तुम्हाला इथे कदाचित दिसत असेल, ठीक आहे? मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो। ही जी फर्स्ट रेड कॅन्डल आहे, ही आजच्या दिवसाची फर्स्ट कॅन्डल होती। ओके, सो फ्रेंड्स, वेट अ सेकंड, सॉरी, हा, तर आजच्या दिवसाची ही फर्स्ट रेड कॅन्डल जी होती, त्यानंतर
त्याच्या पुढच्या 2 कॅन्डल सुद्धा रेड बनल्या, कारण मार्केटमध्ये त्यावेळी थोडंसं प्रेशर होतं. मार्केटला जसं रिअलाइज झालं 9:45 नंतर की अजून वाईट काही घडण्यासारखं नाही, अजून काही वाईट न्यूज येत नाहीयेत, अजून काही खतरनाक न्यूज अजून पुढे येत नाहीयेत, त्यानंतर मार्केटने कंटिन्यूस अपट्रेंड दिला आणि 55,666 चा जो रेजिस्टन्स आपण सांगितला होता, जो प्रेडिक्ट केला होता, त्या लेवलला ब्रेक केल्यानंतर बँक निफ्टीने पुन्हा रिटर्न पाहिलंच नाही. एकही कॅन्डल त्याच्यानंतर त्याच्या खाली सस्टेन झाली नाही. सगळ्या ऑलमोस्ट 56,000चा एक 56,000ची जी लेवल आहे ती गाठली. 56,000 ही आफ्टर ऑल एक सायकोलॉजिकल लेवल होती, तर बँक निफ्टीने तिथे हर्डल घेतला आणि तिथे सध्या स्टॉप झाली. असंही आजचा डे एंड 3:30 ला तिथे झाला होता. सो 55,600चा बँक निफ्टीचा जो कॉल होता तो मी अबोव 660 बाय करण्यासाठी सांगितला होता, ज्याचा फर्स्ट टार्गेट होता 710 जो 50 पॉईंटचा होता आणि सेकंड टार्गेट त्याचा होता 760चा जो 100 पॉईंटचा होता. सो बँक निफ्टीने हे दोन्ही टार्गेट अचीव तर केलेच केले आणि डे एंड पर्यंत जाता जाता बँक निफ्टीने ह्याच स्ट्राईक प्राइसचा प्रीमियम 55,600चा 900 प्लस गेला होता आणि त्याची शेवटची क्लोजिंग 330ची 890ची होती. सो ओव्हरऑल मला सांगायचं तात्पर्य हे आहे फ्रेंड्स, आपण जर का स्टॉक मार्केटमध्ये योग्य ते नॉलेज, योग्य ती स्किल जी आपण डेव्हलप केलेली आहे त्या पद्धतीने जर का ट्रेड घेत गेलो, परफेक्ट एंट्री, परफेक्ट एक्झिट आणि सेट केलेलं टार्गेट आल्यानंतर एक्झिट घेतलं तर आपण प्रॉफिटेबल राहू शकतो. फोमो किंवा ग्रीडीनेस ह्या चक्करमध्ये न जाता आपले जे टार्गेट आहेत तिथे एक्झिट घेता आलं पाहिजे. तर अशा पद्धतीचं जर स्टॉक मार्केट तुम्हालाही शिकायचं असेल मित्रांनो, प्रॉफिटेबल व्हायचं असेल, मी जे ट्रेड्स देतो, मी जे व्हिडिओज बनवतो, ह्या व्हिडिओजमधून तुमच्या नॉलेजमध्ये थोडीफार जरी भर पडत असेल किंवा शेअर केलेल्या ट्रेड्समुळे तुम्हाला थोडाफार प्रॉफिट होत असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच नॉलेजेबल कंटेंट घेऊन आणि अनालिसिस घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत सगळ्यांना मानाचा जय भीम, जय शिवराय.